नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल आणि स्वागत आहे आपल्या एका परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जर आपलं बजेट कमी असेल आणि आपल्याला एखादं सेलिब्रेशन करायचं असेल, तर तुम्ही कुठे आणि कसं कराल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर आपला बजेट 2 ते 3,000च्या घरामध्ये असेल आणि आपल्याला सेलिब्रेशन विथ स्टेकेशन करायचं असेल, ते कुठे आणि कसं करणार. तर कुठे स्टेकेशनला जाताना आपले मित्र म्हणतात, की बाबा थोडी तरी राईड झाली पाहिजे यार. तर हे सुद्धा तुम्ही या स्टेकेशनला जाताना करू शकता किंवा आपल्या घरातल्यांची इच्छा असते, की एखादं देवदर्शन वगैरे करायला मिळेल का? तर इथे जाताना आपल्याला वज्रेश्वरी नावाचं एक जागृत देवस्थान मिळतं, ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी आता नालासोपाऱ्यावरून विरारला जायला निघालो आहे आणि हा नालासोपारा विरार लिंक रोड आहे टुवर्ड्स विरारच्या दिशेने. पण पुढे आल्यावरती आपल्याला सिग्नल दिसेल आणि आपल्याला सिग्नल क्रॉस करून सरळ पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर विवा कॉलेजचा एक राईट टर्न दिसेल, तो राईट टर्न मारला की आपल्याला एक ब्रिज येईल विरार ईस्ट आणि वेस्टचा. हा ब्रिज उतरून आपल्याला फक्त सरळ जायचं आहे. सरळ गेलो की आपल्याला हायवे लागेल, कारण आता आपण हायवेच्या दिशेने पोहोचलो आहोत आणि हा जो समोर ब्रिज दिसतोय इथून आपल्याला लेफ्ट घेऊन सरळ पुढे जायचं आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती पोहोचल्यावरती आपल्याला ब्रिज दिसेल, तर तो आपल्याला चढायचा नाहीये, तर खाली जाऊन पहिला राईट मारायचा आहे. राईट मारून आत गेल्यावरती फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला आपलं लोकेशन मिळेल. तर चला आता आपण आपलं लोकेशन बघून घेऊया आणि नक्की सांगाल तुम्हाला विला कसा वाटला. इथे टोटल 3 बेडरूम आहेत, तर त्याच्यामध्ये 2 AC आणि एक नॉन AC आहे विथ अटॅच वॉशरूम. हा जो पॅसेज तुम्ही बघता हा खूपच छान आहे, म्हणजे कोणाला पार्टी वगैरे करायची असेल, सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर आपण इथे करू शकतो. इथला स्विमिंग पूल पण भरपूर मोठा आहे, 15 ते 20 माणसं आरामात एन्जॉय करू शकतात. इथलं रात्रीचं वातावरण पण भरपूर सौम्य असतं आणि विलाचं लोकेशन मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. हे जे डेकोरेशन आहे हे आम्ही स्वतः केलेलं आहे. जर तुम्ही येणार असाल आणि जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तुम्ही देखील या पद्धतीने करू शकता. तर या सुंदर विलाचं नाव आहे आनंदवन फार्म आणि हा वज्रेश्वरी रोडला लोकेटेड आहे. इथे विलासोबत कॉटेजेस पण अवेलेबल आहेत. जर तुम्ही कपल म्हणून येणार असाल किंवा तुमचा लहान ग्रुप असेल 5 ते 6 जणांचा, तरी देखील तुम्ही इथे येऊ शकता. तिथला स्टाफ आणि केअरटेकर भरपूर सपोर्टिव्ह आहेत. तर मी या फार्मला आता 3ऱ्यांदा येत आहे. तर यावेळेस काय झालं की रात्री आमचा पाण्याचा इश्यू झाला, पाणी येत नव्हतं. तर रात्रीचे 2:30 वाजलेले, तेव्हा मी दादाला फोन केला, तर दादा तेव्हा उठून आला आणि त्यांनी पाण्याचा इश्यू सॉल्व्ह करून दिला. तर इथली सर्व्हिस भरपूर छान आहे. तुम्ही नक्कीच इथे येऊन एकदा तरी ट्राय करा. झटपट पटापट हे ना.